नायक बाळूमामाच्या नावानं चांगलं प्रेमळ भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. एका जंगलात एक हरणीचे पिल्लू चरत होते. अचानक तिथे एक चित्ता आला भक्तांनो. अचानक तिथे चित्ता आला आणि त्या हरणीचं पिल्लू जीव वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दाट वेलीच्या झुडपामध्ये घुसलं. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पिल्लू लहान होते, ते सहजच जाळीतून पळून गेले, लक्षात ठेवा. मात्र चित्ता अडकूनच बसला. त्याच वेळी त्या ठिकाणी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु तो शेतकरी म्हणाला, तू जंगली प्राणी आहेस, तू काय भरोसा तुझ्यावरती, मला तुझ्यावरती भरोसा नाही. तुला जाळीतून काढल्यावर तू मलाच खाऊन टाकशील, याचा काय मी तुझ्या विश्वास ठेवू. चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकऱ्याने त्याला मुक्त करण्यासाठी चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला. त्याचा मूळ स्वभाव त्याने दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली. भक्तांनो, शेतकरी म्हणाला, मी तुला मुक्त केले, तुझी प्राण मी वाचवला, हात सहकार्याचा मोबदला का. चित्त्याने कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून भक्तांनो शेतकऱ्याला म्हणाला, हा एक मोठा चित्ता, वाऱ्याच्या वेगाने पळणारा, लय जोरात पळत असतो. हा एवढ्याशा जाळीत कसा काय अडकला. तू खोटे बोलतो आहे. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवलेस हे खोटे आहे. तू या चित्त्याचे प्राण वाचवले आहेस हे तू सरळ मला खोटे बोलत आहे. संकटात फसूच शकत नाही तो चित्ता. अडकला गेला, पुन्हा जाळीत अडकला. भक्तांनो, त्या खरा हे ऐकून चित्ताही घमंडीत आला आणि तो परत जाळीत गेला. भक्तांनो, त्या क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, पळ, नाही तर हा पुन्हा तुला खाऊन टाकेल. भक्तांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की कायम भक्तांनो विश्वासघात राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. त्या लोकांपासून भक्तांनो तुम्ही लांबच राहिलेले बरं. कधीच सोडत नाहीत, लक्षात ठेवा. ही असली माणसं, लक्षात ठेवा. बाळूमामांचे असेच भावनिक आणि प्रेमळ जगाला आणि कुटुंबाला, सगळ्या गावाला समजून सांगणारे भक्तांनो संदेश आत्ताच ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये बाळूमामाचा घोष करा आणि आपल्याला घरोघरी बाळूमामांचा झेंडा लावायचा आहे, लक्षात ठेवा. आणि तुमची सुद्धा साथ हवी आहे, लक्षात ठेवा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आणि भक्तांनो, या देवी संदेशामध्ये ब्रह्मांड नायक बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रिय मुला, हा संदेश, हा जो विचार आहे तुझ्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही तर खरंच बाळूमामांची कृपा तुमच्यावर आलेली आहे. म्हणून या दैवी संदेश आज तुझ्यासमोर आलेला आहे. माझ्या मुला, माझ्या भक्ता, तुला ही संधी आलेली आहे. या संधीचं तू सोनं कर. ह्या संधीचं तू सोनं कर. बाळूमामा म्हणतात, माझ्या भक्ता, जर का तुला या जीवनामध्ये स्वतःची किंमत जर तुला वर न्यायची असेल, तुला वाढवायची असेल, तर ही गोष्ट मी तुला पाठवलेली आहे. तर पूर्ण ही गोष्ट ऐक, लक्षपूर्वक ऐक. मामा म्हणतात, माझ्या मुला, समाजामध्ये जर तुला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुला चार चौघामध्ये नोटीस करावं असं तुला वाटत असेल, तर तुझं कौतुक करावं असं तुला वाटत असेल, तर अशा काही 20 गोष्टी मी तुला सांगणार आहे. तर भक्तांनो, या 20 गोष्टींचा तुला अवलंब करायचा आहे. त्याचा सर्व ऐकून त्याचं पालन करायचं आहे. या गोष्टी तुम्हाला स्वीकारायचं आहे. तर या गोष्टी तुम्ही स्वीकार केलास तर तुझी समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होईल. तुझे चांगलेच कौतुक होईल समाजामध्ये. माझ्या बाळा, समाजामध्ये पुढाकार कर. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा भक्तांना विचारलं नसेल, त्याच्या पुढे तू करू नकोस. यामुळे त्या माणसाची किंमत कमी होत असते. तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. म्हणून जोपर्यंत कोणीही भक्तांनो तुमच्यासोबत असेल तर काहीच सांगत नाहीत, लक्षात ठेवा. तोपर्यंत त्याच्या पुढे कधीच करू नका. नंबर 2 लक्षात ठेवा. नंबर 2, वागावे नेहमी, लक्षात ठेवा. जो आपल्याशी जसा वागतो तसेच आपण त्याच्याशी वागलं पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देत असतात. कसंही वागला तरी तुम्हाला किंमत देतात, लक्षात ठेवा. त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही, महत्त्व देणार नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तुम्ही तसंच वागलं पाहिजे. सरळ वागतात मामा. मामा म्हणतात, माझ्या मुला, जिथे आपल्याला बोलवले नसेल तिथे तुम्ही कधीच जाऊ नका, लक्षात ठेवा. तिथे तुमची किंमत शून्य होते.
ज्या वेळेस तुम्हाला जर व्यक्ती शेवटला बोलवत असते भक्तांनो, त्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जायचं नाही. आणि कमेंट करा भक्तांनो, जय बाळूमामा. व्यक्तीला वाटते आपल्या या गोष्टीचं खंत वाटणार नाही भक्तांनो, काळजी वाटणार नाही, मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही. मात्र ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. उद्या तुमची वेळ येणार आहे, त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसेच वागावे. स्वतःचा आदर करायला शिका. जर तुमचा आदर केला नाही भक्तांनो, जर लोकांनी जर तुमचा आदर केला नाही तर देखील तुमचा आदर देणार नाही. त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या, स्वतःमध्ये बदल करा, ग्रोथ करा, स्वतः सुधारा, स्वतःमध्ये इतकं चांगले व्हा की दुसरे तुमच्याकडे आपोआप तुमच्याकडे आले पाहिजेत. लक्षात ठेवा, आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो, म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळ्यासारखं राहू नका. कायम स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या. लक्षात ठेवा, ना काही शिकलं पाहिजे, नेहमी नाही काही शिकलं पाहिजे. जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते. भक्तांनो, पर्यायाने आपली इज्जत वाढते, लोक आपली किंमत करायला चालू करतात, इमेज वाढते, आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्याला संपर्कात येऊ लागतात. लक्षात ठेवा, सर्वांपासून थोडं लांबच राहायचं. आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटतं, परंतु काही दिवसानंतर तेच लोक आपल्याला कंटाळायला करायला लागतात. कधी जाईल हा माणूस, कधी जाईल, खूप दिवस राहिला असं त्यांना वाटायला लागेल. लक्षात ठेवा, जर नेहमीच कोणासाठी अवलंबून राहिला तर तो व्यक्ती तुम्हाला किंमत कधीच देणार नाही. लक्षात ठेवा, नवरा बायकोमध्ये देखील असंच आहे. थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते. लक्षात ठेवा, गावी कुठेतरी गेला असेल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका. आपण नसल्याची जाणीव होऊ द्या तिला. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत नका करू. कुठल्याही लहानसहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा. यामुळे भक्तांनो तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो. थोडीफार स्वतःची बुद्धी वापरायला शिका. स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा रिस्पेक्ट करायला लागतो. लक्षात ठेवा, नवरा बायकोचं भांडण नेहमी दुसऱ्यामध्ये पडून तुमचे भांडण मिटवू नका. लक्षात ठेवा, त्यामुळे समोरचा मनोरंजन तमाशा बघत असतो. म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुमच्या जवळच ठेवा, दुसऱ्या कोणाला सांगू नका. सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्यात. लक्षात ठेवा, मित्रमंडळींना बोलवू नका. यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता, अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करायला लागतात. तुमची किंमत त्यांच्यापुढे शून्य होते. म्हणून बघतानो तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात काही वाईट घडत असेल तर दुसऱ्याजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोज तेच आहे, किटकिट आहे, भांडण आहे, म्हणून त्यांच्या नजरेत बघताना आपण शून्य आपली किंमत होते. लक्षात ठेवा, सुखामध्ये आणि दुःखामध्ये कोणीच नसतं. लक्षात ठेवा, दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला इतरांसोबत सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये ॲट्रॅक्टिव्ह बना. लक्षात ठेवा, त्यामध्ये मार्ग काढायला शिका. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. भक्तांनो, श्री बाळूमामा प्रसन्न. आणि भक्तांनो, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं जयघोष करा. भक्तांनो, कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नसतं. लक्षात ठेवा, म्हणून गरज पडली तर लक्षात ठेवा बोलत असतात माणसं. त्यामुळे त्या माणसांकडे तुम्ही लक्ष देणं कमी करा. ठीक आहे, तासात गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत असते. लक्षात ठेवा, म्हणून काम असेल तर इतरांजवळ जायचे, इतर वेळेस स्वतःसाठी वेळ द्या. तुम्हीच स्वतःमध्ये स्वतःच बदल करायचा असतो. लक्षात ठेवा, त्यावर अभ्यास करा. बघताना अनेक वेळेस आपण लोकांना जास्तीत जास्त महत्त्व दिलं तर सर्वात मोठी चूक असते. लक्षात ठेवा, त्यांच्यापाशी आपली किंमत शून्य होत असते. म्हणून मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कुणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या. लोकांचा स्वभाव ओळखायला शिका. काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो. भक्तांनो, आपण त्याच्या मनमोकळेप्रमाणे त्याला सगळं बोलतो, आपल्या मनातील सगळ्या गोष्टी त्याला सांगतो, पण तोच व्यक्ती आपल्याला धोका देत असतो. लक्षात ठेवा, हे सर्वांनी माहिती करून घेतले पाहिजेत. हे आपल्या बाळूमामांचे विचार आहेत. बाळूमामा सर्वांना कळकळीची विनंती करून हे सांगत असतात की पुढच्या जो माणूस आपल्या जवळ येत आहे त्याच्याकडे काहीतरी स्वार्थ आहे, त्यामुळे तो येत आहे. लक्षात ठेवा, अन्यथा तो
आला नसता याचा तुम्ही विचार केला पाहिजे भक्तांनो. आणि कुठल्या माणसाला, कोणत्या माणसाला, कोणत्या व्यक्तीला आपण जवळ केलं पाहिजे हे सुद्धा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे भक्तांनो. माझ्यामुळा लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तर कोणतीही, तर कोण काय करतंय, कशासाठी करतंय, कोणासाठी करतंय याकडे तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नाही भक्तांनो. जो काय करत आहे तो त्याच्यासाठीच करत आहे, लक्षात ठेवा. या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे. ठीक आहे. तर भक्तांनो, या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या सोडलेल्या संधीचा फायदा लोक घेत असतात, लक्षात ठेवा. लक्षात असते सगळ्यांच्या, जो तुमच्या शब्दाचे मूल्य समजत नाही त्याच्यासमोर भक्तांनो शांत राहणेच योग्य आहे. काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की ते दुसऱ्याचे भक्तांनो आनंदाने खाऊ टाकतात. परंतु सर्वात गरिबी तोच असतो ज्याचा आनंद दुसऱ्याच्या इच्छेवर भक्तांनो, दुसऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असतो. काही लोक बाहेरून खूप सुंदर असतात पण मनाने तितकेच विषारी असतात, लक्षात ठेवा. अशी माणसं जवळ धरणं खूप अवघड असतं. म्हणून मामा सांगतात, माझ्या मुला, गरीब राहिला तरी कोणी लक्ष देणार नाही. काम केलं तर तू सर्वजण हसतील, जेव्हा यशस्वी होशील तेव्हा सर्वजण जळतील, लक्षात ठेवा. म्हणून तू काम करत राहा, प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा. तुझं कष्ट, तुझं काम सोडू नकोस. जसे दिवस जात आहेत तसतसे तुझी लोक माझ्या मनातून उतरून जात असतात, लक्षात ठेवा. बाळूमामा, मी थोडा थकलो आहे, जीवनाशी थोडं जीवावर वरही आलेलं आहे, कंटाळलो आहे, नाराज आहे मी, पण काहीच हरकत नाही. हेच तर रोजच आहे, लक्षात ठेवा. म्हणून भक्तांनो, आपली कामं आपणच करायची असतात, दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नसतं भक्तांनो. कळकळीची विनंती करून आपल्याला आपले ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू संत बाळूमामा आपल्या भक्तांना सांगत आहेत. ठीक आहे. तर सर्वांनी या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. तसेच सर्वांकडून अपेक्षा ठेवायची नाही, लक्षात ठेवा. चुकीचे वागू नका, एकच वेदना होती, ज्याने एकांतातही माझा साथ दिला. जीवनात कोणतीही शॉर्टकट नसते, लक्षात ठेवा. यश तेव्हाच मिळत असतं जेव्हा आपण दररोज थोडं थोडं पुढे जात असतो. ठीक आहे. तर मामा सांगतात भक्तांनो, बाळूमामा सांगतात, या जीवनामध्ये उशिरा का होईना, लेट का होईना, स्वप्न फक्त स्वप्नच राहतील आणि संपूर्ण जीवन भक्तांनो निघून जाईल. संपूर्ण जीवन भक्तांनो निघून जाईल. म्हणून तुम्ही जे स्वप्न पाहत असतात, स्वप्न पाहून थकू नका. तर भक्तांनो, स्वप्न पाहून थकू नका. त्या स्वप्नाचा तुम्ही अवलंब करा, त्या स्वप्नावरती प्रयत्नात राहा, कष्ट करत राहावा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, हा संदेश पूर्ण ऐका. जीवन बदलणारा हा बाळूमामांचा संदेश आहे. शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करत नव्हते. तर भक्तांनो, बाळूमामांच्या संदेशाकडे सर्वांनी लक्ष दिलं तर सर्वांचं भलं होऊन राहील, लक्षात ठेवा. त्यामुळे बाळूमामांचा संदेश सर्वांनी मनापासून ऐकायला सुरुवात केली पाहिजे. मामांचं नामस्मरण करा, मामांचं रोज जप करत जावा, मामांचे पूजा करत जावा. पण मनातील जगणारे फक्त आपले बाळूमामा आहेत, लक्षात ठेवा. जेवढे तुम्ही मामांचा संदेश तुमच्या मनावरची घेचला, मामांचे जप करचेला, तेवढेच भक्तांना आपल्याला मामांचा आशीर्वाद तेवढाच जास्त आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे. तसेच भक्तांनो, सर्वांनी चांगल्या पद्धतीचा मामांचा जप करत जावा. मामांच्या आदमापूरला मामांचे 5 अमावस्या आहेत. या सर्व गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. बाळूमामांचा ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू संत बाळूमामांचा झेंडा आपल्याला घरोघरी लावायचा आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्हाला फक्त कामापुरतेच त्यांच्याकडे आकर्षित केले जातात. तुम्हाला भक्तांनो, माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो, तुम्हाला कसल्याही प्रकारचे महत्त्व दिले नाही. ते तुमचं खरं अस्तित्व जाणतं, लक्षात ठेवा. तुमच्यासोबत जी शक्ती आहे त्याला ते ओळखत नाही. घाबरू नका, तुमचे वाईट केले आहे. तर भक्तांनो, घाबरू नका, तुमचे वाईट केले आहे, त्याला शिक्षा होईल. त्याचा उद्देश हा फक्त स्वार्थी होता. त्यांना भक्तांनो प्रेमाची भाषा कळली नाही. लवकरच ती वेळ येत आहे. शिवाय त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना निश्चित पश्चाताप होईल. त्यांचं फळ त्यांनाच मिळेल भक्तांनो. म्हणून दुसऱ्यावरती जे आहे ते जे काम करत आहे ते त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांनाच फळ मिळणार आहे. आपण जे काम करणार आहे, कर्म करणार आहे, ते आपलेच फळ मिळणार आहे, बाळूमामा देणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे
कर्म चांगलं करा, देव 100% आपल्याला फळ देईल. ठीक आहे, तर भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करा, श्री सद्गुरू संत बाळूमामा, आणि कमेंटमध्ये 111 असे टाईप करून मला पाठवा भक्ता. ठीक आहे, तर भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे. आणि असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे, तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं, हरसिद्धनाथाच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं.